वेलकम बॅक गाईज टू न्यू व्हिडिओ. आणि आपला आजचा व्हिडिओ आहे व्हॅलेंटाईन डे बद्दल. तर व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. तर किती लोकांना त्यांचं प्रेम भेटलंय आणि किती लोक अजून त्यांच्या पहिल्याच प्रेमाच्या शोधात आहेत आणि किती सिंगल लोकांची आज दूर आपण जाणून घेऊ ना व्हॅलेंटाईन डे बद्दल काय वाटतं. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. मला सांग, तुझा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन काय? काहीच नाहीये, लेक्चर्स आणि पुढे कॅरी ऑन दिवस करायचा, अभ्यास बाकी काही नाही. मग तू व्हॅलेंटाईन वीक मध्ये काय केलं? रोज दिला लोकांनी, रोज दिलं का? अजून तू सुका गुलाब म्हणूनच फिरती. सुका गुलाब मला कोणी नाही दिलं रोज. त्यांचा डे आता कसं सांगू, माझा कॉलेजमध्ये इव्हेंट्स आहेत थोडे. माझा गेस्ट लेक्चर आहे, तो बेसिकली कॉलेजवाल्यांनी मारून ठेवलेली आहे. सो कॉलेजला जायचंय, त्याच्यानंतर एक जिमला जायचंय, जिम करायची आणि घरी काय फ्रायडे येतो. काय मारलं फ्रायडे ना? फ्रायडेला माझा असेल लेग्स अँड शोल्डर्स. 42 घेतोय. हा, येस, दॅट इज बॅक, चेस्ट आणि लेग्स, असं 3 डेजचा स्प्लिट. पुश पुल घेतोय. पुश पुल लेग्स, येस. आणि सॅटर्डेजला कार्डिओ. येस. पण मग मी अशा मी पण जिमला होतो. मी आता 1 डे पासून चालू केलं परत. ओके. तर मी लेग्स आता उद्या लेग्स येणार आणि सॅटर्डे लेग्स येणार, कारण माझं मंडेचा वर्कआउट मी चालतं. ओके. अरे टॉपिक चुकीचा काय? टॉपिक आम्ही लागतो. आता तू मला सांग, तू सिंगल आहे का कमिटेड आहे आता? मी कमिटेड. तू? मी सिंगल. सिंगल कमिटेड जोडी आपल्याला भेटलेली आहे. तर तुझा प्लॅन काय 14 फेबचा? माझं तसं अजून काही प्लॅन नाहीये, बघू, कारण व्हॅलेंटाईन मध्ये आमचे जरा जास्त भांडण झालेत. अरे प्रेमाच्या विषयी कोण मांडतं का? लव्ह वीक चालू आहे ना, मग लव्ह वीकला कोण मांड? असं काही नसतं रे, सगळेच डे व्हॅलेंटाईन डे असतं. आणि तुझा काय प्लॅन 14 फेब? माझ्या बेस्ट फ्रेंड सोबतच स्पेंड करणार आहे. माझी बेस्ट फ्रेंड आहे ना ती. तिचा प्लॅन नाही ना सध्या आतापर्यंत, सो चान्स आहे ना मला स्पेंड करायला. पण त्यांचं लास्ट मिनिट ठरलं की आमचं बाहेर जायचं, मग तू काय करणार? ठरू शकतं. काही नाही, आम्ही सायंकाळी भेटू ना, त्यामुळे बेस्ट राहणार. काहीतरी ऑप्शन असतात माझ्यासाठी. पण पकडायचंच नाही आपल्याला, सिंगल जायच्या आयुष्यावर. अरे एकदा होते मी, बट काही रिझन मुळे आमचा ब्रेकअप झाला. सॉरी टू हेड, पण ठीक आहे, माझं इमोशनल डॅमेज. तुझा तो 14 फेबचा प्लॅन काय? काही प्लॅन नाहीये, मी मुंबईला जाणार आहे, तर घरी बसणार आहे. काय म्हणजे 14 फेबचा प्रेमाचा दिवस आहे. मी खूप दुःख आहे आता, ते सांगू नाही शकत काय सांगायचं. मग अगे तो 14 फेब्रुवारी आलाय ना, मग व्हॅलेंटाईन वीकला काय केलं तू अख्खे? घरीच होते, तो त्याच्या घरी, मी माझ्या घरी. त्याने मला रोज नाही दिलं, चॉकलेट नाही दिलं, काय नाही दिलं. काय रे भाऊ असं? तुला गर्लफ्रेंड भेटली तरी द्याय ना, आम्हाला नाही भेट, आम्ही लोकांना द्यायला लागलो. नाही तसं काय नाही, आमचं व्हॅलेंटाईन वीक नसतं, आमचं रोज व्हॅलेंटाईन मस्त की हेच का बोलतोय? की तू असे डे साजरे केलेच पाहिजे, तसं काय नाही. तिला जेव्हा लागेल तेव्हा ती मला चॉकलेट देते, मी देते, असं काय नाही. असं काय नाही की त्याच डेला तिला पाहिजे. डेटच्या अगोदर पण रोज डे तर मान असतो ना रोजचा. नाही दिलं ना त्यांनी. तुला राग काढायचं काय वाटतं? हा, राग आहे ना, नंतर काढेल. तर मला सांग, तुला आता कोणी अप्रोच केले या व्हॅलेंटाईन वीक मध्ये? या व्हॅलेंटाईन वीक मध्ये नाही. तुला काय वाटतंय की व्हॅलेंटाईन डे लोकांनी सेलिब्रेट केला पाहिजे की नाही केला पाहिजे? मला असं नाही वाटत की तो एकच दिवस असतो, म्हणजे तुम्ही फक्त व्हॅलेंटाईन डेलाच चांगलं वागाल आणि वर्षभर मग काही घेणं देणंच नाही, असं नाही चालत ना. तर ठीक आहे, त्या डेला पण सेलिब्रेट करा, बट वर्षभर पण चांगलं वागा. टॉपिक आम्ही लागतो. तर मला सांग, म्हणजे तू आता जो व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आपला, येस, तू रोज डेला, टेडी डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे, तू कोणाला काय दिलंय? रोज माझ्या लाईफ मध्ये सध्या तरी कोणी नाहीये. आधी होती. आधी होती, बट आय थिंक वी ऑल मेक मिस्टेक्स. येस. अँड वी लर्न फ्रॉम इट, सो इट्स ओके, नो इश्यूज. आता सध्या कोणी नाही, बिकॉज आय लाईक टू लिव्ह माय लाईफ ऐसे सीधा साधा. आय लव्ह माय बाईक अँड माय डे टू डे लाईफ, दॅट्स ऑल. नथिंग इंटरेस्टिंग. आधी आताच तुझा प्रिव्हियस व्हॅलेंटाईन डेचा एक्सपिरियन्स. Previous Valentine's Day. Okay. It was nothing special. We just, आम्ही क्लासेसला होतो. बेसिकली 12वीत होतो आम्ही मागच्या टाइम. सो आमचे एक्झाम्स होते. सो नथिंग. वी हॅड अ स्टडी डेट प्लॅन.
We used to study together and we went home. Nothing special on the Valentine's Day. खूपच अभ्यास करता तुम्ही. I mean, थोडाफार करायला लागतो. We need to get into a good college, right? Yeah, that's why. तू या व्हॅलेंटाईन वीक मध्ये काय केलं? मी तर भांडणच केले रोजच. मग आमचा रोज डे झाला नाही, कुठलाच डे झाला नाही, त्यामुळे आता बघू उद्या आजपासून हग डे किस डे वगैरे होऊ शकते. फगड चांगला किस डे चांगला. किस डे हवस. सॉरी. तू काय केलं 14 व्हॅलेंटाईन वीक मध्ये? हे भांडून यायची आणि माझ्याकडे गॉसिप सांगायची तर मी ऐकत बसायची. त्यात काय आता मग क्लास नाही वाटते की जर त्यांनी तुला रोज नाही दिले, चॉकलेट नाही दिले, तू जाऊन द्यायला पाहिजे होते. नाही, त्यांनीच आधी दिले पाहिजे ना. ते काय तेच त्याला तर. म्हणतात तेमली जप. नाही असं नाही, त्यांनीच दिले पाहिजे. पण प्रेम तर तू पण करते ना त्यावर. हो पण भांडला तो होता ना मला, मग तोच तू कशाला आहे. मांडली मग? असं नाही, हे चुकीचं आहे. तो भांडत नाही, हे स्टार्ट करते हो. आणि मग तो बिचारा शांत बसते आणि हे त्याच्याकडे जात पण नाही, चुकीच भांडत असते. आणि तो आला पण तर फोन नाही उचलत, हे अजिबात नाही फोन उचलत. अरे, मग ते आता कसं तुम्ही तो सांगितले. सॉल्व्ह करणार बिचारा? बरोबर आहे. तो बिचारी एकटा म्हणून काय करणार? हिने हो, साथ दिली मग? पाहिजे. बघा आता हिचा आता तुम्ही सांगतायत ना म्हणून सांग. हिचा जर बॉयफ्रेंड जर चुकून आमची व्हिडिओ बघितली तर नक्की बघ. बघच तू, तुला आम्ही टॅग करतो वाटलं व्हिडिओ मध्ये. मग तुझं आतापर्यंत तुला कोणी या व्हॅलेंटाईन वीक मध्ये जो रोज डे, चॉकलेट डे, दोघांनी दिला रोज किंवा चॉकलेट? मला चॉकलेट दिली हिने आणि रोज वगैरे कोणीच नाही. तू हिंदी काय माहिती आयुष्यात कोणी भेटलं तर पाहिजे, रिअल वन, जेन्युइन कोणी. पण पोरींना देत ना. अरे कसं असते ना, प्रेम करणं सोपे. व्हॅलेंटाईन वीक होऊन जाणार, व्हॅलेंटाईन तुम्ही सेलिब्रेट करणार, त्यानंतर काय? त्याच्यात पुढे पण आयुष्य आहे ना आपलं. मग फक्त इथून व्हॅलेंटाईन तर सुरुवात होते ना प्रेमाला. काही जरूरत नाही. नाही. 21 ला ब्रेकअप डे पण येते, पण लोक ब्रेकअप करतात काय असं. मला माहिती. मी करून राहिला इथं सिंगल लहानपणी वापस. तू स्वतः सिंगल आणि आम्हाला गाईड करता, सिंगल का बरं का? तर मित्रांनो, थँक्यू आमची व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि जर तुम्हाला तुमची व्हॅलेंटाईन भेटली नसेल तर जाऊ द्या, नको भेटू द्या. आमचे व्हिडिओ बघा आणि नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.